नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आजचा जो हा व्हिडिओ असणार आहे यात आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. म्हणजेच आता पुढे TET परीक्षा येऊ घातलेली आहे आणि CTET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा याची पण फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आणि या दोन्ही परीक्षांसाठी मानसशास्त्र हा खूप महत्त्वाचा भाग असतो. एकूण 30 मार्कांसाठी मानसशास्त्राचे प्रश्न असतात. तर आपण आजपासून 200 प्रश्नांसाठी एक चॅलेंज घेतलेला आहे. म्हणजे आपण दररोज काही प्रश्न सोडवणार आहोत आणि त्या प्रश्नातून आपण मानसशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. आज आपण 2013 साठी TET मध्ये मानसशास्त्रात कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते त्यांचा अभ्यास करणार आहोत. आणि त्यातून तुम्हाला काय कळणार आहे की जे 30 प्रश्न 2013 मध्ये विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचं स्वरूप कसं होतं. आपण 2013 पासून तर आतापर्यंत ज्याही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांचा आपण मानसशास्त्राच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. त्यातून तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक्सवर आपण फोकस केला पाहिजे, कोणकोणते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात, कोणकोणते टॉपिक्स असे आहेत की जे पूर्ण महत्त्वाचे आहेत, त्या पूर्ण प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपण आजपासून काही दिवसांपर्यंत मानसशास्त्राचे जेवढेही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. आणि हे आपल्यासाठी चॅलेंज असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, ज्यातून तुम्हाला मानसशास्त्राची तयारी करण्यासाठी नक्कीच हेल्प होईल. प्रश्न तुम्हाला TET परीक्षेसाठी उपयुक्त तर ठरतीलच, पण त्याही पलीकडे CTET परीक्षेसाठी देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण CTET परीक्षेचं फक्त माध्यम हिंदी असतंय, परंतु जी काही मूळ कॉन्सेप्ट आहे म्हणजे ज्या काही मानसशास्त्राच्या संकल्पना असतील त्या फक्त माध्यम हिंदी असतं. त्यातून आपल्याला काही वेगळं पाहायला मिळणार नाहीये. म्हणजे ज्या काही उपपत्त्या असतील किंवा जी काही अध्यापनाची कॉन्सेप्ट असेल ती कॉन्सेप्ट आपल्याला जर क्लिअर असेल तर आपण इंग्लिशमधून किंवा हिंदीमधून देखील समजून घेऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. हे जे आपण 30 प्रश्न आज डिस्कस करणार आहोत त्यातून तुम्हाला कळेल की कोणकोणते हॉट टॉपिक्स असतात की ज्यांना पुन्हा पुन्हा आपल्याला रिव्हिजन करावं लागेल. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. आजपासून आपण करणार काय आहोत तर एकूण आपण 200 प्रश्न सॉल्व्ह करण्याचा आपण चॅलेंज घेतलेला आहे. म्हणजे काय तर हे 200 प्रश्न कोणते असतील, जे PYQ असतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये असणारे जे क्वेश्चन असतात त्यांचं आपण आधी अनालिसिस करणार आहोत. ते प्रश्न आपण सोडणार नंतर आहोत. तत्पूर्वी आपण काय करणार तर आपण फक्त प्रश्नाचं रीडिंग करणार. ज्यामुळे काय होईल, आपण जेव्हा एखादं रेफरन्स बुक रीडिंग करणार आहोत ते कोणतेही राहू शकतं, राईट. त्या पुस्तकाचं रीडिंग करत असताना आपल्याला एक गोष्ट कळेल की नक्की कोणता टॉपिक हा व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे आणि कोणत्या टॉपिकला आपण किती रिव्हिजन देण्याची आवश्यकता आहे किंवा किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला अनालिसिस थ्रू कळणार आहे. तर आपला आजचा हा पार्ट 1 असणार आहे. याचे मी बरेचसे पार्ट्स तयार करणार आहे. जर तुम्हाला आणखी पार्ट्स पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आज आपण एकूण 2013 मध्ये जे एकूण 30 प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचा आपण आज अभ्यास करणार आहोत, म्हणजे आपण चर्चा करणार आहोत. बघा, जर आपण पहिला प्रश्न पाहिला तर पहिला प्रश्न तुम्हाला इथे पाहायला मिळतोय, मानवी वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या टिंब यांनी केली. म्हणजेच काय, मानसशास्त्राच्या खूप मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. वुडवर्थ असेल, मन असेल, असे वेगवेगळे जे आपले मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी मानसशास्त्राच्या व्याख्या केल्या आहेत. त्यापैकी मानवी वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणी केली, हा पहिला प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळतोय. जर आपण दुसरा प्रश्न पाहिला तर दुसरा प्रश्न कोणता आहे, एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगात कसं घडलं याच्या अंदाजासाठी टिंब पद्धती अत्यंत उपयुक्त असते. म्हणजे काय तर व्यक्तिवर्तनाच्या अभ्यासाच्या खूप साऱ्या पद्धती तुम्हाला मानसशास्त्रात पाहायला मिळतात. त्यापैकी जर आपल्याला एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन अभ्यासायचं असेल, ते विशिष्ट प्रसंगात कशा प्रकारचं बिहेवियर करतात त्याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक्रमाची किंवा मानसशास्त्र अभ्यासाची कोणती पद्धत उपयुक्त आहे, असा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. जर आपण तिसरा प्रश्न पाहिला तर तिसरा प्रश्न काय आहे, अंधारात आपण काय करतो, कधी कधी आपला भास होतो आपल्याला किंवा भ्रम होऊन जातो, राईट. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात आपण साप समजून घाबरतो. हे टिंबचे उदाहरण आहे. जर तुम्ही DED किंवा BED केलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, आपल्याला DED ला असताना एक चित्तभ्रमाची कॉन्सेप्ट होती, राईट. त्या कॉन्सेप्टचा इथे आपल्याला विचार करावा लागणार आहे. हा व्हिडिओ जेव्हा शेवटपर्यंत पोहोचल तुम्हाला एक मी PDF देखील देणार आहे. त्या PDF मध्ये तुम्हाला एक गोष्ट कळेल की कोणकोणते टॉपिक्स आहेत आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला PDFच्या स्वरूपात देखील मिळतील आपल्या टेलिग्राम चॅनलवर. मी जी PDF आहे तिथे मी अपलोड करून देईल, तुम्ही तिथून ती डाउनलोड देखील करू शकतात. चौथा जो आपला प्रश्न आहे, चौथा प्रश्न कोणता आहे, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती
टिंबटिंब यांनी मांडली. म्हणजे अध्ययनाच्या ज्या उपपत्त्या आहेत वेगवेगळ्या, स्किनर असेल, थॉर्नडाईक असेल किंवा आपले अल्बर्ट बांदुरा असतील, यांनी वेगवेगळ्या मानसशास्त्राच्या आपल्याला उपपत्त्या दिलेल्या आहेत. त्या उपपत्त्यांचा आपण अभ्यास जर केला असेल तर तुम्हाला इथे आयडेंटिफिकेशन करण्यात किंवा ओळखण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. ती सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ही कोणी दिली आहे, तर आपण अल्बर्ट बांदुरांचं नाव नक्कीच ऐकलं असेल. ओके, आपण पाचवा जो प्रश्न आहे, कारण आपण इथे आज उत्तर सॉल्व्ह करणार नाहीये, आपण फक्त आज काय करतो तर प्रश्न पाहणार आहोत की कोणकोणते प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. त्या प्रश्नांचं आपण इथे फक्त आज विश्लेषण करतो आहोत. तर पाचवा प्रश्न आहे, साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता कोण होता किंवा टिंबटिंब होय. आता आपण BF स्किनरची आत्ताच जर आपण चर्चा केली, म्हणजेच काय, अध्ययनाच्या ज्या वेगवेगळ्या उपपत्त्या आहेत या देखील आपल्याला डीपमध्ये अभ्यासावा लागणार आहेत. जर आपण सहावा प्रश्न पाहिला, सहावा प्रश्न काय आहे, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील ज्या कल्पना असतात त्या कोणत्या प्रकारच्या असतात. आपण कल्पनांचे वेगवेगळे प्रकार पाहिले असतात. रचनात्मक कल्पना आहे, पुनरुत्पादनात्मक कल्पना असतात. ह्या वेगवेगळ्या ज्या इमॅजिनेशनच्या आपल्याला कल्पना पाहायला मिळतात, हे आपल्या डीएल अभ्यासक्रमात होतं. तर जर तुम्ही हे वाचलेलं नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा याच्यावर फोकस करण्याची आवश्यकता आहे. जर आपण सातवा प्रश्न पाहिला, सातवा प्रश्न कोणता आहे तर अध्ययन विषयक क्षत्रिय उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली. जर तुम्ही कुर्ट लेविनचं नाव किंवा कर्ट लेविनचं नाव ऐकलं असेल तर तुम्हाला हा प्रश्न लगेच सॉल्व्ह करता येईल. किंवा जे आपले स्पेअरमन असेल, द्विघटक उपपत्ती, आपल्याला खूप साऱ्या उपपत्त्या आहेत, त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार. थोडक्यात काय तर इथे आपण अध्ययन उपपत्त्यावर आपल्याला आतापर्यंत जवळपास 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय, अध्ययन उपपत्ती हा देखील आपल्यासाठी एक हॉट टॉपिक असणार आहे, जो आपल्याला मल्टिपल टाइम्स रिवाइज करायचा आहे. जर आपण आठवा प्रश्न पाहिला तर कोणता आहे, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली किंवा कोणी मांडली. आपण CH जज यांचं नाव तर ऐकलंच असेल. याच्याशी निगडीत आपल्याला खूप साऱ्या उपपत्त्या पाहायच्या आहेत. थोडक्यात काय तर उपपत्त्यांचा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. आतापर्यंत जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून आम्हाला एक मोटिवेशन मिळते व्हिडिओ तयार करण्यासाठी. जर आपण पुढचा प्रश्न पाहिला, जो आपला 9वा प्रश्न आहे, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे टिंबटिंब यांचे मत आहे. म्हणजे काय, एखादा जो व्यक्ती आहे, जर का त्याला एखादी समस्या उद्भवली तर तो काय करतो, त्याच्या अवतीभोवती असणारं जे काही वातावरण आहे त्याचा विचार करतो आणि त्याद्वारे तो त्याच्यात होणाऱ्या ज्या आंतरक्रिया आहेत त्यातून जे त्याला मर्मदृष्टीद्वारे एक ज्ञान प्राप्त होते, बेसिकली त्याच्यातून तो समस्या सोडण्याचा प्रयत्न करतो. असं हे कोणत्या सायंटिस्ट किंवा कोणत्या मानसशास्त्रज्ञाचं मत आहे, हा प्रश्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आपण चिंपांजीवर किंवा माकडावर जो प्रयोग केला गेला होता त्याचा अभ्यास तर नक्कीच केला असेल. आता 10वा प्रश्न कोणता आहे, 10वा प्रश्न आहे, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे टिंबटिंब होय. हा देखील एक महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला अभ्यासायचा आहे. याची उत्तर आपल्याला माहिती आहे, पण आपण आता फक्त प्रश्न पाहतोय, त्यामुळे आपण इथे सॉल्व्ह करणार नाही. हेच क्वेश्चन पेपर आपण नंतर सॉल्व्ह देखील करणार आहोत. आता पुढचा जर का आपण 11 नंबरचा क्वेश्चन पाहिलं तर कोणता आहे, प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. मोटिवेशनच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या असतात त्यांचा देखील आपल्याला डीपमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे काय, अध्ययनासाठी प्रेरणा हा टॉपिक महत्त्वाचा का आहे. विद्यार्थ्याला आपण बघतो काय की एखादी गोष्ट शिकण्यासाठी प्रेरित करावं लागतं, त्यामुळे आपल्याला प्रेरणेचा देखील अभ्यास करावा लागणार आहे. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो, हे टिंबटिंब संक्रमणाचे उदाहरण आहे. तुम्हाला आठवत असेल, आपण प्लस म्हणजेच काय, धन आणि ऋण हे जे काही संक्रमण शिकलो होतो, हे सर्वांना आठवत असेल. म्हणजे काय, एखादी गोष्ट पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करत असेल तर आपण धन संक्रमण म्हणतो, एखादी गोष्ट निगेटिव्हली इम्पॅक्ट करत असेल तर आपण ऋण संक्रमण म्हणतो. अध्ययन संक्रमणाचे जे प्रकार पडतात, 3 प्रकार, त्यांचा इथे आपल्याला रेफरन्स घ्यावा लागणार आहे. जर आपण पुढचा प्रश्न पाहिला, पुढचा प्रश्न कोणता आहे तर 13 नंबरचा प्रश्न आहे, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला टिंबटिंब असे म्हणतात. आपण जन्मपूर्व अवस्था, शैशवावस्था, किशोरावस्था या सर्व अवस्थांचा अभ्यास DEDला केलेला असतो, परंतु आता DED करून खूप दिवस झाले त्यामुळे या गोष्टी आपल्या आता लक्षात नाही आहेत. त्यामुळे आपल्याला अध्ययनाच्या ज्या काही वेगवेगळ्या अवस्था असतात किंवा बालकाच्या विकासाच्या अवस्था असतात यांचा आपल्याला इथे अभ्यास करावा लागणार आहे. 14वा प्रश्न आहे आपला, स्मृती म्हणजे नवा अनुभव असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. आपल्याला रिकॉल,
रिमेंबर, म्हणजे प्रत्यावहन, प्रत्याभिज्ञान या थ्योरींचा देखील आपण अभ्यास केला आहे. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे मेमरी याच्याशी निगडीत आहे. आपल्याला ह्या गोष्टींचा पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे. आता 15वा प्रश्न कोणता आहे? चित्रकार चित्र रेखाटण्यात एवढा रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. हे टिंब अवधानाचे उदाहरण आहे. थोडक्यात काय, एखाद्या गोष्टीवर अवधान कसं टिकतं किंवा त्यावर कोणकोणत्या प्रकारचे अवधान असतात त्यांचा आपल्याला इथे विचार करावा लागणार आहे. म्हणजे अवधान जी कॉन्सेप्ट आहे ती देखील आपल्याला पुन्हा पुन्हा रिव्हिजन करून समजून घ्यायची आहे. त्यानंतर 16 नंबरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न कोणता आहे? बाह्य उद्दीपकांसंबंधी मज्जातंतूंमार्फत मेंदूकडे पोहोचविल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला टिंब असे म्हणतात. म्हणजेच काय, एखादी गोष्ट एक्सटर्नल जो आपला स्टिम्युलस असतो तो आपला सेंट्रल नर्वस सिस्टमद्वारे आपल्याकडे काय करतो? चेतना पाठवतो. बिहेवियर, रिस्पॉन्स यांची थिअरी आपण अभ्यासलेली असेल, राईट? त्याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे. तर इथे आपल्याला काही कॉन्सेप्ट देखील क्लिअर करावे लागणार आहेत. काय की संवेदना काय असतात किंवा अवबोध म्हणजे काय असतं, या कॉन्सेप्टचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती, असे टिंब यांनी म्हटले आहे. बुद्धिमत्ता हा टॉपिक इथे पुन्हा आलेला आहे. थोडक्यात काय, बुद्धिमत्ता म्हणजे काय, आपण ऐकलं असेल, डॅनियल गोलमनचं नाव तुम्ही ऐकलं असेल. भावनिक बुद्धिमत्ता आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर शैक्षणिक बुद्धिमत्ता आपण EQ आणि IQ किंवा जी आपली इंटेलिजन्सची आपल्या वेगवेगळ्या थ्योरीज आहेत, राईट, त्यांचा देखील आपल्याला इथे अभ्यास करणं आवश्यक आहे. त्या 18 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे टिंब यांनी मांडले. हा प्रश्न पुन्हा बुद्धिमत्तेशी निगडीत आहे किंवा बुद्धीशी संबंधित आहे, हे इथे लक्षात घ्यावं लागेल. आता आपण व्हिडिओ थोडासा फास्ट घ्यावा लागेल, कारण काय तर आपण इथे फक्त प्रश्नांचं वाचन करणार होतो, परंतु आपण इथे चर्चेला सुरुवात करून टाकली, कारण की ह्या प्रश्नांचे उत्तर आपण नंतर सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळे थोडासा व्हिडिओ आता स्पीडने घ्यायला लागणार आहे. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार टिंब यांनी मांडला. थोडक्यात बुद्धिमत्ता टॉपिकशी आपला 3 प्रश्न इथे जवळच्या जवळ पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर 20 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे साध्य गाठण्यास प्रवृत्त, इथे सध्या झाले पण साध्य आहे, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे काय? यातच थोडक्यात तुम्हाला मोटिवेशनशी बोललो होतो, त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. हा देखील खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपण काय करतो आहोत तर महत्त्वपूर्ण जे आपले प्रश्न आहेत त्यांचा आपण विचार करतोय, जेणेकरून आपल्या अभ्यासाला एक रणनीती तयार करताना कोणकोणती रेफरन्स बुक वापरावीत, कोणत्या टॉपिक्सवर फोकस करावा, यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करतो आहोत. आता 21 नंबरचा क्वेश्चन काय आहे? अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? थोडक्यात लर्नर आणि टीचर हे दोनही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे कंपोनंट्स असतात सायकोलॉजीमध्ये किंवा शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये. त्यानंतर अध्ययन आणि अध्यापन, अध्ययनार्थी आणि अध्यापक यांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. याच्याशी निगडीत आपल्याला वेगवेगळ्या ज्या कृती कराव्या लागतात त्याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे. त्यानंतर इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा यांनी सुरू केली. जे आपण शिशुशाळाची कॉन्सेप्ट अभ्यासतो किंवा जी बालमंदिर नावाची शिशुशाळा आहे ती कोणी सुरू केली, याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक हे टिंब आहेत. हा आपला 23 नंबरचा क्वेश्चन आहे. मार्शाविल यांचं नाव तर सर्वांनी ऐकलं असेल, राईट? ते तुम्हाला आठवत देखील असेल. आपण DLला हे सर्व अभ्यासलेलं आहे, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या गोष्टी आठवत देखील असतील. त्यानंतर 24 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे सजीवांची लक्षणे. हा पाठ शिकविताना शिक्षकाने सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले आहे? तुम्हाला माहितीच असेल, काय तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे, राईट, सोप्याकडून अवघड्याकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, असे वेगवेगळे अध्यापनाचे सूत्र असतात. त्यांचा आपण वापर शिकवताना करत असतो किंवा मानसशास्त्रात देखील त्यांची आपल्याला थ्योरी अभ्यासावी लागते. त्याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे. त्यानंतर 25 नंबरचा जो प्रश्न आहे तो पाहायला मिळतोय, यशस्वी अध्यापन म्हणजे काय? म्हणजेच काय, एखादा अध्यापकाने जे काही अध्यापन केलेलं आहे
ते सक्सेसफुल झालं किंवा नाही, याला आपण यशस्वी अध्यापन. बाय द वे, हे जे प्रश्न तुम्हाला दिसत आहेत या प्रश्नांना तुम्हाला 4 पर्याय असतात. इथे आपण फक्त प्रश्न घेतल्यामुळे तुम्हाला इथे पर्याय दिसत नाहीयेत, परंतु प्रश्नपत्रिकेत तुम्हाला 4 पर्याय असतात. त्यामुळे प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान, राईट, याच मानसशास्त्राच्या ज्या आपल्या कॉन्सेप्ट आहेत त्यांचा आपल्याला इथे खूप महत्त्वाचा उपयोग होणार आहे. प्रत्याभिज्ञान, ठीक आहे. रिकॉल आणि रिमेंबर, त्यानंतर मेमोरायझेशन, ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात त्यांचा आपल्याला इथे अभ्यास करावा लागणार आहे. क्वेश्चन नंबर 26 आहे. इथे 25 नंबरचा क्वेश्चन डबल झाला आहे. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? आपल्याला माहितीच असेल, एकूण आपण 3 क्षेत्र अभ्यासत असतो नाही का. म्हणजेच काय, कॉग्निटिव्ह डोमेन, अफेक्टिव्ह डोमेन, सायकोमोटर डोमेन, हे आपण अभ्यासलेलं आहे. ठीक आहे. त्यापैकी जे क्रियात्मक क्षेत्र आहे त्याचे कोणकोणते टप्पे असतात त्यांचा क्रम तुम्हाला इथे दिलेला असेल. 4 पर्याय दिले असतील आणि त्यांचे तुम्हाला काय तर योग्य क्रम कोणता आहे तो ओळखायचा आहे. थोडक्यात काय, जी काही ब्लूम यांनी जी थ्योरी सांगितलेली आहे तिचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन आहे. खाली काही वर्तन बदल दिलेले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे ते ओळखा. आता इथे बोधात्मक आला आणि इथे क्रियात्मक आला, त्यामुळे काय, मी आता बोललो कॉग्निटिव्ह डोमेन, आपल्याला ब्लूम यांनी जी थ्योरी दिली तिचा देखील अभ्यास करावा लागला. मी आता जस्ट बोललोय, ठीक आहे. आणि बाय द वे तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की आपण कोणकोणत्या टॉपिक्सला फोकस करणार आहोत हे तुमच्या आता लक्षात येत असेल. व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओला. त्यानंतर क्वेश्चन नंबर जो आपल्याला 28 पाहायला मिळतोय तो प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. सध्याच्यावर खूप जास्त फोकस केला जातो. जी आपली नवीन शिक्षण नीती आहे त्यात देखील याच्यावर खूप फोकस केला जाणार आहे. खालीलपैकी कोणती मुले विशेष गरजा असणारी नाहीत ते सांगा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना काही विशिष्ट प्रकारच्या शैक्षणिक समस्या असतात किंवा काही शारीरिक समस्या असतात, ते अतिहुशार विद्यार्थी असलेत किंवा त्या काही विद्यार्थ्यांचा जो बुद्ध्यांक असतो तो खूप कमी असतो. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की त्या मुलांना काही विशेष गरजा असतात. त्यापैकी आपल्याला 4 पर्याय दिलेले असतील, त्यापैकी आपल्याला असा पर्याय निवडायचा आहे की जे विशेष गरजा असणारी मुले नाहीत. आणि हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. तिथे आपण नाहीत याच्यावर फोकस करणार आहोत. ठीक आहे. म्हणजेच काय, स्पेशलाइज गरजा असणारे जे काही स्टुडंट असतात त्यांचा देखील आपल्याला इथे अभ्यास करावा लागणार आहे. क्वेश्चन नंबर 29 आहे. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? 4 पर्याय आहेत, त्यामुळे हे ओळखणं सोपं आहे. आणि अध्यापनशास्त्र म्हणजे काय हे देखील तुम्हाला इथे 4 पर्याय दिलेले असतील. त्या 4 पर्यायांपैकी तुम्हाला कोणता तरी एक पर्याय ओळखायचा आहे किंवा वरीलपैकी सर्व पर्याय असतील असा एक पर्याय असणार आहे. थोडक्यात काय, तर आपण एक गोष्ट इथे पाहिली, आपण एकूण 30 प्रश्न इथे अभ्यासलेले आहेत आणि त्या प्रश्नात एक गोष्ट कळली असेल की सर्व प्रश्न ही खूप महत्त्वाचे आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मला काय म्हणायचं आहे. आपण आता ज्या मानसशास्त्राच्या कॉन्सेप्टचा अभ्यास केला तिथे आपल्याला काही गोष्टी इथे क्लिअर झालेल्या असतील. ओके, तुम्हाला आता इथे दिसत असेल आपण आतापर्यंत जे 30 प्रश्नांचा अभ्यास केला यापैकी तुम्हाला एक गोष्ट तर कळली असेल, अध्ययन हा एक महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. त्यानंतर अध्यापन, ठीक आहे, अध्यापन हा देखील आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण टॉपिक असणार आहे. त्यानंतर जो आपला अध्ययनार्थी आहे म्हणजेच काय, लर्नर, याच्यावर देखील आपल्याला फोकस करावा लागणार आहे. त्यानंतर जो आपला टीचर आहे, टीचर, ठीक आहे, त्याच्यावर देखील फोकस करावा लागणार आहे. त्यानंतर जे काही डेव्हलपमेंटची कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे, डेव्हलपमेंटची कॉन्सेप्ट आहे तिच्यावरचे जे वेगवेगळे स्टेजेस असतात, स्टेजेस, ठीक आहे, त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर ज्या काही अध्ययनाच्या उपपत्त्या असतात, अध्ययनाच्या उपपत्त्या, ज्या वेगवेगळ्या उपपत्त्या आहेत त्या तुम्हाला तोंडपाठ असल्या पाहिजेत किंवा मल्टिपल टाइम रिव्हिजन कराव्या लागणार आहेत. त्यानंतर आपण आणखी एक महत्त्वाचा टॉपिक पाहिला होता, तो म्हणजे काय, तर बुद्धिमत्ता. ठीक आहे, मी इथे थोडंसं शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. बुद्धिमत्ता हा देखील टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर प्रेरणा, कल्पना, ठीक आहे, यांचे वेगवेगळे प्रकार पडतात, राईट ना, किंवा आपण जे क्रिएटिव्हिटी वगैरे आपण बऱ्याचशा गोष्टी आपण अभ्यासतो. असे एकूण महत्त्वपूर्ण असे आपण 10 जे टॉपिक आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला ग्रुपवर, टेलिग्राम ग्रुप जो आहे आपला त्याच्यावर टाकून देईल. तुम्ही तिथून जे आपले PDF आहे ते डाउनलोड करू शकतात आणि या टॉपिकचा आपण जो अभ्यास आहे तो देखील करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. होपफुली तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात करणार आहात. आपण नंतरही अजून 2014ला ज्या काही पेपर झालेल्या होत्या, 16ला जे पेपर झाले होते त्यांच्या 30 प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत. जर तुमची इच्छा असेल तर मला नक्की कळवा. आपण याच्यावर देखील आता व्हिडिओ बनवणार आहोत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.